कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवता येणार नाही. केंद्रीय जल आयोगानं कर्नाटक सरकारला बजावलं. उंची वाढवण्यासाठी कोणतीही परवानगी दिली नसल्याचंही स्पष्ट. पुण्यामध्ये 1976 पूर्वी बांधण्यात आलेल्या धरण प्रकल्पातील 119 जणांनी दुबार लाभ घेतल्याची माहिती समोर. धरण प्रकल्पातील बाधितांना नोटीस. नाझरे, पवना, पानशेत आणि वरसगाव प्रकल्पांतर्गत अधिक लाभ घेतला. मुंबईच्या तापमानामध्ये दिवसेंदिवस वाढ. आजपासून पुढील 3 दिवस मुंबईसह ठाणे, रत्नागिरी आणि रायगडला उष्णतेचा येलो अलर्ट. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. मुंबई पालिकेच्या मालकीच्या जागांचा लिलावाच्या निविदेला विकासकांकडून प्रतिसाद नाही. पालिकेकडून भूखंडाच्या लिलावासाठी अखेर पुनर्निविदा. नागपूर महापालिकेकडून फायर ऑडिट न झालेल्या 1678 आस्थापनांना नोटीस. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आग लागण्याच्या घटनांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे लक्ष केंद्रित. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. 6 वर्षांमध्ये नागपूर मेट्रोतून 9 कोटी प्रवाशांचा प्रवास. प्रवाशांच्या सुविधांसाठी नागपूर मेट्रोकडून नवनवे उपक्रम. पुण्याच्या रांजण गावात 20 लाखांची फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या सायबर पथकाची कारवाई. जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता. करांमध्ये समतोल साधण्याचं काम अंतिम टप्प्यात. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 44 होर्डिंग्सवर कारवाई केली तर 31 होर्डिंग्स हटवली. ठाणे महापालिकेची उच्च न्यायालयामध्ये माहिती. मुंबईच्या गोरेगाव नेस्को सेंटर इथे मंत्री नितेश राणेंकडून कोकण महोत्सवाचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मुंबई विद्यापीठाकडून विविध शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा शोध घेतला जाणार. विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा पुरस्कारही केला जाणार. पुणे विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी विभागाचं मूल्यांकन होणार. शैक्षणिक दर्जा आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी सरकारचा निर्णय. दाक्षिणात्य अभिनेत्री रन्या रावच्या अडचणीत वाढ. 12 कोटी रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणामध्ये सीबीआयकडून देखील तपास सुरू. सोन्याची तस्करी केल्याची कबुली. दुबईमध्ये आज भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम थरार रंगणार. चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव करण्याची भारताकडे संधी. वसई पूर्व वालीवच्या विठ्ठल मंदिराजवळ अवजड ट्रेलरच्या धडकेमध्ये हाय टेन्शन वायर तुटली. 2 तासांसाठी दोन्ही बाजूंची वाहतूक होती.